पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढाई पाहायला मिळणार आहे। कारण मवियाला धक्का देण्यासाठी महायुतीने रणनीती आखलेली आहे। मात्र निवडणुकीमध्ये भाजप आणि एनसीपी विरोधात असतील तरीही सत्तेत ते एकत्र यायची शक्यता आहेच। बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीने नवीन प्लॅन तयार केलाय। कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या युतीमुळे पुण्यातल्याच राजकीय वातावरणामध्ये काहीसे बदल झालेत। तापलेलं आहे वातावरण। निवडणूक परिणामावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षांतर्गत एकजुटी राखणं आणि उमेदवारांचे योग्य वाटप करणं महायुतीसाठी आता मोठं आव्हान ठरतंय। दोन 2017 मध्ये भाजप राष्ट्रवादीने एकमेकांविरुद्ध लढलेल्या 85 जागांवर काट्याची लढत असणार आहे। त्यापैकी 50 जागा भाजपने, 35 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या। एकत्र लढल्यास बंडखोरीमुळे प्रबळ उमेदवार मवियाला मिळू नये ही मुख्य रणनीती असेल। शरद पवारांची राष्ट्रवादीसह मवियाच्या मतांमध्ये अधिकाधिक फूट पडण्याचे राजकारण असणार आहे। भाजप शिंदे सेनेच्या मतांची विभागणी टाळणार आहे। स्वतंत्र लढून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आणि निकालानंतर एकत्र यायचं